शिक्षक मित्र हो नमस्कार. मित्रांनो, आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता मॉनिटर जो आहे किंवा ज्याला स्वच्छता दूत आपण असं म्हणत असतो की त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायला सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याची सर्व माहिती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा जो तुम्ही स्वच्छता मॉनिटर .in ही जी वेबसाईट पाहतात, ही वेबसाईट मी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही क्लिक करून अशा प्रकारची जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवरच आपण सर्व जी आपली रजिस्ट्रेशनची माहिती आहे ती या ठिकाणी टाकणार आहोत. तर मित्रांनो, खाली तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल. मित्रांनो, ही तुम्ही मोबाईलवरही करू शकता. कम्प्युटरवर मी यासाठी करतोय कारण आपल्याला कम्प्युटरवरती या ठिकाणी पाहण्यासाठी व्यवस्थित सर्व जागा उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये थोडेसे ऑप्शन जे आहेत ते छोटे असतात, यासाठी मी कम्प्युटरचा वापर केलेला आहे. तुम्ही मोबाईलवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. खाली स्क्रोल करा, या ठिकाणी स्कूल लॉग इन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. स्कूल लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDIS कोड या ठिकाणी टाकायचा आहे. मी माझ्या शाळेचा UDIS कोड जो आहे तो या ठिकाणी टाकत आहे. तर अशा प्रकारे आपण UDIS कोड टाकल्यानंतर एंटरवर क्लिक करायचं आहे. एंटरवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची जी माहिती आहे ती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी आपलं डिव्हिजन पुणे, डिस्ट्रिक्ट अहमदनगर, ब्लॉक कर्जत, अशा प्रकारे स्कूल टाईप जे आहे ती मी या ठिकाणी निवडणार आहे. गव्हर्नमेंट स्कूल आहे. स्कूल लेवल जे आहे प्रायमरी आणि सेकंडरी अशा प्रकारचे मी घेणार आहे. तर या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव जर तुम्हाला या ठिकाणी बदलायचं असेल तर ते तुम्ही बदलू शकता. मी या ठिकाणी माझ्या शाळेचं जे नाव आहे ते या ठिकाणी मुख्याध्यापकांचं टाकणार आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर ही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी कोऑर्डिनेटर जे नेम आहे म्हणजे शाळेतल्या एका शिक्षकाचं या ठिकाणी माहिती द्यायची आहे. तर या ठिकाणी मी आमच्या शाळेतल्या एका शिक्षकांचं माहिती जी आहे ती या ठिकाणी देत आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. स्वच्छता मॉनिटर स्कूल कोऑर्डिनेटर जो व्हॉट्सअप नंबर आहे तो आपण या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत ते या ठिकाणी आपण टाकायचे आहेत. तर हे जे स्टुडंट आहेत ते या ठिकाणी मी अशा प्रकारे टाकणार आहे. माझ्या शाळेचे 2103 विद्यार्थी आहेत तर मी ते या ठिकाणी टाकणार आहे. यानंतर टोटल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ जो आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे. यानंतर आपला प्रेफर्ड लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन हे पण या ठिकाणी टाकायचं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक फेसबुकचा ID किंवा इंस्टाग्रामचा ID जर आपल्या शाळेचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर मी हे सर्व टाकून दाखवणार आहे. यानंतर आपल्याला एक लेट्स चेंज नावाची जी वेबसाईट जो व्हिडिओ आहे तो मुलांना दाखवायचा आहे. या ठिकाणी तो आपण ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲज होमवर्क अशा प्रकारे देऊ शकतो, किंवा तुम्ही जर शाळेमध्ये दाखवलेली असेल तर या ठिकाणी शाळेमध्ये ती 1 नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही निवडायचा आहे. यानंतर ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी आपण VBA बेसिक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी निवडून अशा प्रकारे आपण हे जर करणार आहोत. या त्यानंतर आपण पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी टाकणार आहोत. पासवर्ड जो आहे मी या ठिकाणी टाकून देत आहे. अशा प्रकारे एकदा कन्फर्म आपण पासवर्ड करायचा आहे आणि या ठिकाणी रजिस्टर आपण करणार आहोत. आता रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी सोशल मीडिया अकाउंट जे माझं टाकायचं राहिले ते मी या ठिकाणी टाकणार आहे. थोडासा व्हिडिओ या ठिकाणी मी पॉज करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी फेसबुकची जी ID आहे ती विचारलेली टाकलेली आहे. यानंतर रजिस्टरवर क्लिक करणार आहे आणि अशा प्रकारे आपलं जे रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो थोडक्यात होऊन जाणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण या ठिकाणी सेव्ह जर केलं तर पुढे आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून या ठिकाणी हे जे पेमेंट आहे हे महाराष्ट्र शासनाला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाला गेल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होईल आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण जो स्क्रीनशॉट आहे तो या ठिकाणी आपण अपलोड केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. 499 रुपयाचं आपल्याला या ठिकाणी पे करावं लागणार आहे. तर ही प्रोसेस मी नंतर करेल. तर थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत अशा प्रकारची जी माहिती आहे मित्रांनो मला द्यावीशी वाटली, यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यासोबत आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारून मला या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता. मी त्या ठिकाणी नक्कीच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.